मीरा, मीरा, आठवली मला ती गोष्ट आठवली. काय? तुमच्या आजींनी सांगितलेली गोष्ट? हो, येस येस येस. मी वेदाला ती गोष्ट सांगत होतो आणि एका पॉइंट नंतर आपोआप ती गोष्ट माझ्याकडनं सांगितली गेली. खूप विचित्र होतं ते. म्हणजे मी फक्त ती गोष्ट सांगत नव्हतो, तर आजीच्या आवाजात, माझ्या आजीच्या आवाजात ती गोष्ट मला ऐकू येत होती. ॲज इफ आजी मला ती गोष्ट आठवून देत होती. मीरा, ह्यांना सांग ना ती गोष्ट सांगायला. मला सांगा ना ती गोष्ट. हो, खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रामेश्वर नावाचं एक वैभवशाली आणि समृद्ध राज्य होतं. चारी बाजूनी हिरवीगार दाट जंगलं, उंच डोंगर आणि मध्येच वाहणारी संथ नदी, असं हे निसर्गरम्य राज्य. या राज्यावर राज्य करत होते राजे राणा यशवंत. राजे प्रचंड पराक्रमी, प्रजाहितदक्ष आणि तितकेच आध्यात्मिक होते. गावाच्या वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे राजवाड्यातून पायी चालत राजे देवीच्या दर्शनाला जायचे. गाभाऱ्यात बसून ते तासनतास देवीची आराधना करायचे. त्यांच्या मनात देवीविषयी अटूट श्रद्धा होती आणि देवीची कृपा संपूर्ण रामेश्वर राज्यावर छत्र धरून उभी होती. म्हणूनच राज्यात कधी दुष्काळ पडला नव्हता, ना शत्रूचं संकट आलं होतं. पण सुखाच्या या दिवसांना अचानक एका दुष्ट शक्तीची नजर लागली. राज्याच्या सीमेपलीकडे राहणाऱ्या एका बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची वाईट नजर या राज्यावर पडली. तिला रामेश्वरचं अफाट वैभव आणि समृद्ध राज्य स्वतःच्या ताब्यात हवं होतं. पण जोपर्यंत राजा जिवंत होता आणि देवीचं कवच राज्याला होतं, तोपर्यंत तिची काळी जादू चालणार नव्हती. म्हणून तिने राजाचा काटा काढायचा एक भयंकर कट रचला. एकदा अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण राज्य गाढ झोपेत होतं, तेव्हा त्या चेटकिणीने आपल्या अघोरी मंत्रशक्तीने राजवाड्यात प्रवेश केला. तिने राजाच्या खोलीत जाऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू केला. राजाच्या छातीवर एक अदृश्य दडपण आलं. त्याचा श्वास गुदमरू लागला. मृत्यू अगदी दारात उभा होता. पण त्याच वेळी देवीच्या मंदिराची सेवा करणाऱ्या एका गरीब गुरवाच्या घरात काहीतरी अघटित घडलं. त्या गुरवाला 2 मुली होत्या, राधा आणि गौरी. त्या दिसायला जितक्या साध्या तितक्याच धाडसी आणि तल्लख बुद्धीच्या होत्या. देवीच्या भक्तीमुळे त्या दोघींना संकट आल्याचा पूर्वभास झाला. वारा वेगाने वाहू लागला आणि मंदिराचा दिवा अचानक विझला. दोन्ही बहिणींनी ओळखलं की देवीच्या भक्तावर, आपल्या राजावर संकट आलं. आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या महालाच्या दिशेने धावल्या. चेटकीण राजाला बेशुद्ध करून बळी देण्यासाठी घेऊन चालली होती. पण दोघींनी तिची वाट अडवली. चेटकीण आणि त्या दोघींमध्ये घमासान युद्ध झालं. त्या दोघी तिचा वध करणार तोच चेटकिणीने भ्रम तयार केला आणि ती धुराच्या लोटात गायब झाली. आणि ती पुन्हा कधीच रामेश्वरला आली नाही.
राजवाड्यावरील काळ सावट कायमचं दूर झालं. राजे राणा यशवंत शुद्धीवर आले. आपल्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या त्या 2 मुलींचं शौर्य पाहून राजाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी भर दरबारात गुरवाच्या 2ही मुलींचा मोठा सत्कार केला आणि संपूर्ण घराणं त्या 2 मुलींचं कायम ऋणी राहील अशी शपथ घेतली. देवीची कृपा आणि त्या 2 मुलींचं शौर्य ह्यामुळे रामेश्वर राज्य सुरक्षित राहिलं. हिरा, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. दादा, 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 काय झालं? दादा, ही मीरा वहिनी बघ ना. काय मीराचं काय? अरे ती आईशी कशी वागतीये. हे बघ, आई ना आपल्यासाठी इतक्या प्रेमाने सगळं करते ना, पण प्रत्येक वेळेस मीरा वहिनी तिच्यावर संशय घेते आणि याचा ना आईला खूप त्रास होतो. आता पण तिला इतकं वाईट वाटलंय ना, ती रूम मध्ये बसून रडतीये. मला नाही बघवत आहे तिचा त्रास. तू मीरा वहिनीशी एकदा बोल. आनंद, इज इट पॉसिबल की तू मे बी एकाच बाजूने विचार करतेस? मे बी तुला सगळ्या गोष्टी माहीत नाहीत. मग सांग ना मला. हे बघ, मी तुला जे काही सांगेन ना ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. आय नो ते इझी नसेल, पण जस्ट हे बघ, आई बोल. दादा, हे बघ, तुझ्याकडे ना काहीच पॉइंट नाही. तू फक्त वहिनीची साईड घेण्यासाठी हे सगळं बोलतो. तू एकदा बोल ना तिच्याशी. आय नो ती खूप चांगली आहे, पण याचा अर्थ हा नाही की ती प्रत्येक वेळेस आईला त्रास देत फिरेल. तू एकदा बोलून घ्या तिच्याशी. तिला सांगितलं असतं ना, तिलाही सत्य काय ते कळायला हवंय ना मीरा. नाही वेदाचे बाबा, हे बघा, आत्ता अनन्याताईंना सांगून काहीच उपयोग नाहीये. त्या हे सत्य स्वीकारूच शकणार नाही. हे बघा, त्यांना सत्य सांगण्याची ही योग्य वेळ नाहीये.